हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? तर मी सुद्धा मजेत आहे आणि त्याचं कारण आहे इकडे बघा. आज आमचं बेबी फायनली येणार आहे आणि आई का सॅड दिसते तर आईचा मोबाईल हरवलेला आहे. आणि मोबाईल हा आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो आणि काही प्रोसेस चालू असताना कुठे मिस झाला तो कळलाच नाही आहे. आणि पण या बेबी येणार आहे त्याच्यामुळे आम्ही खूप छान खुश आहोत. आणि फायनली खूप दिवसानंतर आता तो दिवस आलेला आहे आणि खूप खुश आहोत आम्ही सगळे. तर आई खुश आहे, पण थोडीशी सॅड पण होती, पण तिने ते सगळं बाजूला करून बाळाच्या आनंदासाठी ती म्हटली जाऊ दे, गेला तर गेला, नवीन येईल असं म्हणत होती. आणि आता प्रोसेस चालू झालेली आहे. तिला इंजेक्शन वगैरे दिलेले आहे कळा येण्याचं आणि सलाईन लावून ठेवलेले आहे. अशी प्रोसेस चालू केलेली आहे आणि रात्री 2:30 वाजता तिला त्रास होत होता, त्याच्यामुळे दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता गाईस. आणि फायनली खूप दिवसानंतर आमच्याकडे एक छोटासा बेबी येणार आहे. पिल्लू नंतर हे पहिलं बेबी असणार आहे. आई होणं सोपं नाही आहे. मग किती वेदना सहन कराव्या लागतात. वेदना होत्या ते आईला. तरी खाली सारखे आता ते खालीच सारखं नाही. होय काय माहिती. तो का तीच ती वाटते मला. हां, काय माहिती. कळा येतात ना. हां, असू शकतं. घाबरू नको आणि काहीच नाही. सो गाईज, मी इथे बसली आहे वेटिंग रूममध्ये आणि तिला सीझरसाठी घेऊन गेले. वाट पाहिली. रात्री 2:30 वाजल्यापासून तिला पेन होतं आहे, पण त्यांनी कळा येण्याचं इंजेक्शन पण दिलं होतं तिला. पण सकाळी त्रास झाला, त्याच्यानंतर 10 नंतर बिलकुल कळा येणं पण बंद झालं आणि बाळ फक्त वरच सरकत होतं, खाली काय सरकतच नव्हतं, पोझिशनवर येत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला की आता बाळाचं सीझर करूया. आणि कारण बाळाची सेफ्टी पण खूप महत्त्वाची आहे तिची पण. आता सीझरसाठी तिला घेऊन गेलेत आणि आम्ही वेटिंग रूममध्ये बसलो. आता बघू, अर्धा 1 तासामध्ये बाळ देतील आमच्या हातात आणि गुड न्यूज तुम्हाला सांगेलच. चला, व्लॉग कंटिन्यू बघा, कारण खूप टेन्शनमध्ये सगळे की आता काय होणार. पण ठीक आहे, चांगली पण गोष्ट आहे. सीझर आता आपल्या हातात तर नसतं ना, सीझर आणि नॉर्मल. ठीक आहे, चला एक्सेप्ट करून आपण जो आनंद येणार आहे त्याच्यातच हे करूया. कारण वाटत होतं आम्हाला की नॉर्मल होईल. आई आली आहे. काय म्हणते आई? काय आता जाऊ दे, आपण म्हटलं होतं नाही होणार, पण होत आता जाऊन दे, काय करणार. ते काय आता आपल्या हातात नाही आहे ना की नॉर्मलच हे करायचं. पण आता ठीक आहे, आता ते एक्सेप्ट केलं आणि नेलं तिला सीझरसाठी. प्रोसेस चालू केली आहे त्यांनी. आणि मेन म्हणजे दुसरं टेन्शन आहे की आईचा मोबाईल हरवला. तो मोबाईल काय सापडलेलाच नाही आहे. लोकेशन इथंच दाखवतं आहे, याच हॉस्पिटलमध्ये. सगळीकडे चेक केले, कॅमेरे चेक केले, पण मोबाईल काय सापडलेला नाही आहे. होपसो तो बाळ आल्यानंतर लगेच आमचा मोबाईल सापडेल अशी आमची इच्छा आहे, काय म्हणतात, अपेक्षा आहे. तर बघूया, लोकेशन इथंच दाखवतं आहे, सगळं ट्रॅक केलेलं आहे आम्ही आणि होपसो सापडेल तो. तर चला आता बसूया. मी बसलो आहे आता, थोडं 15-20 मिनटं झालं तिला नेलं. आणि इकडे आईचे कपडे, हे सगळे बाळाचे कपडे वगैरे काढलेले आहेत, कोणते घालायचे. आणि ही आहे रूम, तुम्हाला दाखवते. ही अशी जनरल रूम आहे. एक बेड दिलेला आहे. जनरल नाही आहे ना गं ही? तर आता ही अशी रूम आहे. आणि मी पण सकाळपासून, म्हणजे मला आईने सकाळी सांगितलं, मी पण तेव्हापासूनच आली आहे. आता पिल्लू घरी आहे, स्कूलवरून आलेली आहे, तिला आणायचं आहे. तर बघूया आता तिचं पण कसं काय जमत आहे. नाही तर तिने आत्तापर्यंत गोंधळ घातलेला असेल, मम्मी गेली मला नाही नेलं, मम्मी गेली मला नाही नेलं. तिला पण आणते. तर व्लॉग कंटिन्यू बघा. कोण आले आमच्याकडे पाहुणा, ते त्याचे बाबा बसले. कसं वाटतंय? अरे कसं वाटतंय सांग ना. तो खूप आनंदी आहे, त्याच्यामुळे त्याला काय सांगताच ये ना. इकडे बसलाय काका. अय, अरे या बघा, लाजायला लागला. कॅमेरे चालू झाले की सगळे लाजतात.
बरं हो काका, तुम्हाला कसं वाटलंय? सो सगळे हॅप्पी झालोय आम्ही, छान वाटतंय आमच्याकडे. मुलगा असो किंवा मुलगी असो, पण सगळं सेफ व्यवस्थित व्हावं आणि तसंच झालेलं आहे. सी सेक्शन झालेलं आहे, पण ठीक आहे. दोघं बाळ आणि बाळाची मम्मी पण छान आहे. आई कसं छान ना? सो आता पेढे ऑर्डर केलेत आणि सगळ्यांना वाटूया. कसं वाटतंय मम्माहून? हा, म्हणजे मी कळा पण दिले आणि सिजर पण झाला, दोन्ही झालेलं आहे तिचं, त्याच्यामुळं. आणि आता बरी आहेस ना? आता छान आहे. आणि आमचा बेबी पण इकडे झोपलेला आहे. हा, खरं तर तसं आहे, नंतरच कळणार आहे. पहिलं पाऊल टाकेल तेव्हा मला पहिलं पाऊल सो आता इकडे आजीचं चालू झालं का. सो गाईज, फायनली डिलिव्हरी झालेली आहे. बेबी आणि मम्मा दोघं देखील व्यवस्थित आणि सुखरूप आहेत. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बेबी कोण आहे, काय आहे, काय सगळ्या गोष्टी. आणि मी खूप हॅपी आहे, छान वाटतं, फिलिंग खूप. मी आत्या झाली आहे फायनली. आणि खूप दिवसापासून ही इच्छा होती, कधी येणार ती वेळ, कधी येणार. फायनल ती वेळ आली आणि छान वाटतं खूप. आणि नक्की मला कमेंट करा, तुम्ही कमेंट करा की बेबी गर्ल आहे का बेबी बॉय असणार आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये मी ते देखील दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं जा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.